हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आहे किंवा काय नवीन माहिती आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आजचा जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की तुमचं जे तलाठी भरतीचे नॉर्मलायझेशनचे गुण आहेत मित्रांनो ते कधीपर्यंत वाढतील. तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशनचा विषय कसा आहे ते समजून घ्या. तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये काही विद्यार्थ्यांना फायदा होईल तर काही विद्यार्थ्यांना तोटा होईल. काही विद्यार्थ्यांचे बघा मित्रांनो 2, 4, 6, 8, 10, 12 असे मार्क प्लस होतील, काहींचे त्यामध्येच मायनस होतील. एक्झॅक्टली म्हणजे नॉर्मलायझेशनचा विषय असा आहे मित्रांनो की तुमचे जे मार्क्स आहेत ते सर्व मार्क्सचा म्हणजे तुमचे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही विविध शिफ्ट मध्ये झाली मित्रांनो. तर या परीक्षेचे जो ऍव्हरेज असतो मित्रांनो शिफ्टचा, तो काढण्यासाठी मित्रांनो नॉर्मलायझेशन केलं जातं. तर बघा आता महत्वाचा मुद्दा, नॉर्मलायझेशन का केलं जातं ते समजून घ्या. तर बघा मित्रांनो, परीक्षेच्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये अडचण पातळी समायोजित करण्याचे उद्दिष्ट आहे. समान परीक्षा पॅरामीटरच्या आधारे उमेदवारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते. सामान्यीकरण अचूकतेवर अवलंबून नाही. त्यानंतर बघा, नॉर्मलायझेशन मार्क्स तलाठी भरतीमध्ये कसे वाढले जातात किंवा कमी झाले जातात ते कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतात ते समजून घ्या. पहिला जो फॅक्टर आहे मित्रांनो तो आहे तुमच्या शिफ्ट मध्ये तुमचा स्कोर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे मित्रांनो, ओके, तो बघा तुमच्या शिफ्ट मधील सर्व उमेदवारांची सरासरी गुण. आणि 3 नंबरचा जो फॅक्टर आहे मित्रांनो तो समजून घ्या, सर्व शिफ्ट मधील सर्व उमेदवारांचे सरासरी गुण. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचं इम्पॉर्टन्स पॉइंट रिगार्डिंग नॉर्मलायझेशन ऑफ तलाठी भरती. ठीक आहे. तर ते बघा, पहिला पॉइंट आहे विशिष्ट शिफ्ट मध्ये सर्वाधिक गुण. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे विशिष्ट शिफ्ट मधील सरासरी गुण. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, एखाद्या शिफ्ट मध्ये जर जास्त उमेदवारांना जास्त गुण मिळत असतील आणि सरासरी देखील अधिक आहे, मग सामान्यीकरणचा फायदा कमी असेल मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, सामान्यीकरण हे तुम्हाला आता समजलं एक्झॅक्टली, म्हणजे काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फायदा होईल तर काही विद्यार्थ्यांना त्याचा तोटा होईल. तर यासाठी मित्रांनो एक फॉर्म्युला यूज केला जातो, तो आहे M1 M-mg/t. असा खूप मोठा फॉर्म्युला आहे मित्रांनो, त्याचा यूज केला जातो मित्रांनो तुमचे नॉर्मलायझेशनचे गुण काढण्यासाठी मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना हे माहितच आहे. आता बघा, महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो असा की तुमचे नॉर्मलायझेशनची जी लिस्ट आहे म्हणजे तुम्हाला कधी समजतील तुमचे मार्क. तर बघा मित्रांनो, जवळपास 4 ते 5 दिवस झाले मित्रांनो एक न्यूज व्हायरल होत होती की 2 दिवसांमध्ये तलाठी भरतीची नवीन अपडेट येणार आहे, परंतु अशी काही अपडेट आली नाही. उलट मित्रांनो, जी कॉपी प्रकरण आहे तलाठी भरतीचं त्या संदर्भातच माहिती आली. म्हणजे काही ठिकाणी कॉपी प्रकरण वगैरे झालं तलाठी भरती संदर्भात, तर त्या संदर्भातच माहिती आली. म्हणजे ज्याची आपण वाट बघतोय चांगल्या गोष्टीची, तर नको नको त्याच गोष्टी होत आहेत मित्रांनो आणि तुमच्या तलाठी भरतीमध्ये विलंब होत आहे विनाकारण. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे नॉर्मलायझेशनची लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते. तर मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये तुमचे नॉर्मलायझेशनची लिस्ट येण्याचे फुल चान्सेस आहेत. कारण की तलाठी भरतीचा जो निकाल आहे मित्रांनो तो 31 जानेवारीच्या अगोदर मित्रांनो, म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे सर्व ती कंप्लीट करायची आहे. त्यामुळे मित्रांनो, नॉर्मलायझेशन गुण तुम्हाला येत्या 8 दिवसांमध्ये त्याची लिस्ट भेटून जाईल. कारण की सुप्रीम कोर्टाने जी पाठीमागे तारीख दिली होती ती होती 9 तारखेला, 9 जानेवारी. त्यामुळे त्याच्या अगोदरच मित्रांनो तुम्हाला तुमचा नॉर्मलायझेशनचे गुण समजून जातील आणि 9 तारखेनंतरच मित्रांनो महत्वाची काय अपडेट आहे ते समजेल. त्यामुळे मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद.